हरिओम. आज बुधवार 28 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज आज आपल्याला सांगतात की प्रपंच देवाचा मानून करावा. ऐकूया. अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं याचं नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावं असं न वाटता परमेश्वराचं स्मरण असावं आणि त्याच्याजवळ हे मागावं की देवा मला तुझ्याजवळ काही मागण्याची इच्छा होऊ देऊ नको. देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केलं आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झालं, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावं का सत्कृत्य? तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरंच. आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केलं तर नावं ठेवू नयेत. न जाणू परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगलं होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसं काम करतो तसं त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपलं काम करावं. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, सद्गुरूच तो तुमच्या करता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानित राहावं. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्म पाप जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आनंदात असावं. प्रपंच देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणं हा परमार्थ. परमेश्वराचं स्मरण ठेवून तोच करता आहे असं मानणं आणि सर्व काही त्याच्या करता करणं म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखंच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणं म्हणजे इतर वेळ त्याला विसरलो असं नाही का होत. देवापाशी मला तू आपला म्हण, हे मन तुझ्या चरणी अर्पण केलं, मला तुझ्याजवळ काही मागण्याची इच्छा न होवो असं मागावं. नाहीतर तो राज्य द्यायला समर्थ आहे, त्याच्याजवळ केरसुडी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी, आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचं स्मरण केलं तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होतं. तू जे देशील ते मला आवडेल असं आपण भगवंताला सांगावं आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवावं. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार हो? ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीरागा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो. ज्याचा पाठीरागा अभिमान आहे तो प्रपंच समजावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.